रामदास्या, काय बेबी बाई काय म्हणतात? तिकडेच तर आहे. गौरी तुमच्याच तर घरी आहे वाटते. गौरी बी आहे ना, शांता बी तर आहे ना तुमच्याच तर घरी आहे. दोघे जणी. हो त्या आहेच, माझ घरी आहेत त्या. तू चाल. आणि गोल्या कुठे? गोल्या असं ना घरी आहे का नाही? गोल्या हाय गोल्या आहे घरी. हाय अंदर बसला असा तो. चाल बरं रामदास्या, मग स्वयंपाक झाला आहे, गरम आहे, थंड झाल्यावर अजून चांगला नाही लागत. चाल बरं पटकन जेवण करून घ्या मग या लगन तर. येतो ना बेबी बाई, येतोच. वा बेबी बाई वा, मानलं बा तुम्हाला तर. भावाले बोलावून राहिल्या जेवाले. मला मी गेलो काय नाल्यात वाहत, नाल्यानं वाहत. चाला ना बा रामलाल भाऊ, तुम्ही चाला. तुम्ही काय वेगळे? आज जसा मा रामदास्या मा भाऊ तसे तुम्ही रामलाल भाऊ. चला तुम्ही चला. नाही रे बुवा. बेबी बाई भाऊ म्हणून तर मी नाही येत बा. नाही रे बा, न्या तुमच्या भावाले. रामदास भाऊलेच न्या भाजीवाले जीव खायला. चला रामलाल भाऊ चला, तुम्ही जेवून घे जा. चला बरं, चला आता नाही सोडणार मी तुम्हाला. आता तुम्हाला जीव घातल्याशिवाय मी काय सोडणार नाही. चला बरं, चला जेवून घे जा तुम्ही बी. चला बरं. नाही बेबी बाई नाही, मजाक करत होतो मी. मजाक आपलं. मी आपलं घरी स्वयंपाक झालेला आहे. नाही मी नाही येत बा. न्या ना इथं आपल्या रामदास भाऊले घेऊन जा. मी मजाक करतो होतो बेबी बाई, मजाक केली. हा बेबी बाई मजाक केली, मनावर नको घे जा. नाही रामलाल भाऊ, तुम्ही मजाक जरूर केली असन, पण मी आता मजाक नाही करून राहिली. मी खरंच बोलून राहिली. चला जेवाले, जेवून घ्या आणि मग इकडे येऊन जा लागंत. चला आता तुम्ही म्हटलं ना, आता चलाच. आता तुम्हाला नेतोच मी जेवाले. चलाच आता तुम्ही. बेबी बाई नाही. रामलाल भाऊ म्हणते बेबी बाई तर चाल जेवून येऊन जाऊ. चल तू चाल, मी चालतो. दोघंही जाऊ, जेवून येऊन जाऊ. चल आता म्हणते तर नाही नको म्हणू. हो रामलाल भाऊ चला बरं. चला जेवून घे जा. चल रामदास्या चल. चला बा, आता एवढी मिनता करून राहिले, जबरदस्ती करून राहिले तर येतो बा. हो चला तुम्ही दोघे. मी गोल्याला आवाज देतो. गोल्या काय करून राहिला रे बाबू? काही नाही आत्या, मोबाईल पाहून राहिलो होतो. सेटिंग जराशी ते करून राहिलो होतो. काहून आत्या काही काम होतं का? आई तर तिकडेच आहे ना तुमच्याच घराकडे. आई बी गौरी बी. हो माय बापूही तसाच बोलते आणि पोरगही तसंच. अरे हाय घरीच आहे गौरी बी न शांता बी, तू माय बी. तू चाल म्हणतो जेवायला. स्वयंपाक झाला आहे, चाल जेवून घे जो. मी येतो ना आत्या. मी येतो ना, अर्ध्या घंट्याने येतो ना मी. आता चाल संग मग जेवून घ्या एक खट्टी. चल आता चाल पटकन. मग पाच बजतो तो मोबाईल. आता येतो ना, मी येतो ना आत्या. अर्ध्या घंट्याने येतो, थोडंसं काम आहे मला. येतो मी अर्ध्या घंट्यानं. उठ. चल पटकन चल. संग मग तुझ्या बाबाही गेला, ते रामलाल भाऊही गेले. चला. आणि तुझ्या मामाही आहे. संग मग जेवून घ्या. आता येतो आता येतो. हात सोड, येतो. चल वय समोर येतो, दरवाजे लावून येतो. ये लवकर ये, दरवाजे लावून. आता वाढून राहिली ताटं, वाढून राहिली मी आता. येतो आता, दरवाजे लावतो ना येतो. चल तू समोर चाल. अरे बाबू लवकर ये. येतो आत्या, येतो. लेकाचं आत्या बी आता जरासं सेटिंग करत होतो. जाऊ दे आता, जेवण करून येतो मग पाहतो. आई स्वयंपाक झाला म्हणतो तर जेवून घ्या. बाबा कुठं गेले? घरी नाही आहे वाटते. तिकडे कोठात आहे का? बोलवा ना मग बाबाले, सोबतच वाढून देतो. रमेश आला काय तो? येवाच आहे काय ना? हो ते येवाचेच आहे ना. मग ते येते तर 8-8:30 वाजेपर्यंत येते ते, तर मग मी देतो त्याला वाढून. तुम्ही बाबा दोघं जण जेवून घ्या. मोठी हुशार म्हणजे अलग जेवा एकाच घरामध्ये. आम्ही दोघं नवरा बायको जेवतो आणि तुम्ही दोघं नवरा बायको जेवण काय? बरी आहे तू. एका ताटात जेवायला पाहिजे का तुले? त्याच्यासाठी म्हणून राहिली काय? आमच्या देखत एका ताटात जेवता नाही येईन काय? तसं नाही आई. आता बाबा दिवसभराचे वावरात राहते, भूक लागली असेल बाबाले. यायची वाट पाहत बसन तर बाबाले कोय करत ठेवता काय? म्हणून म्हणतो तर बाबाला जेवायला देऊन द्या, त्याच्यासमोर तुम्ही जेवून घ्या म्हणतो. अशी म्हणतो मी. तुम्ही तर वेगळाच अर्थ पकडता बा. भूक लागली असती ना पुष्पा, तर त्या सासरा आपच घरी आला असता. दे जेवाचं करून. तिकडेच आहे ना बसले. भूक लागली नसन. 4 काय 3 वाजता तर मी भाकर नेऊन दिली होती वावरामध्ये. तर कायची त्याला भूक लागते? एक सांग ना तुला एका ताटात जेवायचं आहे म्हणून. तसं काही नाही आहे, असं थोडी आहे. सांगा मग जेव. मग येऊ द्या, मग त्याला येऊ द्या. आले वाटते, काय आले सांगत जेव आता. काहून काय झालं आई? काही नाही रे, जेवाच्या गोष्टी होय. म्हटलं रमेशला येऊ दे, म्हटलं सांगा मग जीव, म्हटलं सगळेच जण 5 जण अशी म्हणून राहिली तिले. तर ते म्हणते आई बाबा तुम्ही दोघं जेवून घ्या म्हणते पहिले, मग आम्ही दोघं जेवतो म्हणते. मी तशी नाही, मी म्हणते रमेशला येऊ दे, सांग मग जीव सगळेजण अशी म्हणून राहिली तिले. हो म्हणते मग. वाटभर आई, मग जेवाचं वाटभर पुष्पा. लोय भूक लागली मला सपाटून. हो हात पाय धुवून तू पुष्पा. वाढ बरं आता ताट, वाढ आता ताट.
मी आणतो त्या सासऱ्याला बोलावून आणि कृष्णाला आणतो तिकडेच असून त्या सासरे बी तिकडेच असन आणि कृष्णाही तिकडे खेळत असन आणि तुम्ही दोघाले बोलावून तू वाढ बरं ताट हो आणा तुम्ही मी वाढतो तोपर्यंत ताट कारण पाहिजे मा सासूले काही ना काही मला टोमणे मारायचे तुला काहीच नाही समजत कृष्णा तुला अक्कलच नाही बिलकुल अक्कल नाही त्या मेंदूच्या जागी कधी काय म्हणते त्याचं असं भरलं पेन्सिल छिलतो की नाही आपण मग त्याचा निघते ना कचरा हेच असं भरलं मेंदूच्या जागी तो आवाला पेन्सिलचा कचरा म्हणून तर तुला काही समजत नाही जाणू कायले तरी माझा दिमाग खराब करतो तू तुला दिमाग आहे तरी काय खराब करन मी तुला नाही आहे दिमाग मला मेंदू आहे ते आता मेंदूचा खोकाच रिकामा आहे काहीच नाही त्याच्यामध्ये जाय रे काही नाही समजत तुले पाहिली मा बाबाच्या मोबाईल मध्ये पाहिली म्या आज सकाळीच पाहिली म्या ते सिरियल मा बाबाच्या मोबाईल मध्ये हे पा पिंके ते पहिले लागत होती ते सिरियल पहिले आपले आई बाबा लहान होते तेव्हा लागत होती ते सिरियल आता नाही लागत आता थोडी लागते ते मी पाहिली ना मी मा बाबाच्या मोबाईल मध्ये पाहिली आज सकाळी लागते मस्त आहे अबे यार कोणती बे कृष्णा कोणती सिरियल अबे राजू हे पोट्टी शाकाला का बुम बुम म्हणते आता लागते म्हणते ती सिरियल तू सांग ते सिरियल आता लागत असते काय ते आपले आई बाबा लहान होते तेव्हा लागत होती ते सिरियल आणि तेव्हा कोणती ते पांढरी आणि काळी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही राहत होती तेव्हा लागे ते सिरियल आता लागते का बे तू सांग इले सांगिले समजावून मन बुद्धीले नाही ना पिंकी आता नाही लागत ते सिरियल पहिले लागत होती आता नाही लागत ना तुम्हाला दोघांना अक्कल नाही मी सकाळीच पाहिली मा बाबाच्या मोबाईल मध्ये मग आज रातच्या ना आता मी जातो आता मा बाबा घरी आले असन आता बी पाहिन मी जाणू आता येतच नाही ते सिरियल शकला बुम बुम पहिले येत होती पहिली सिरियल होते थांबा माय ऐका पिंकी राजू हे पा दोघांचंही बरोबर आहे राजू कृष्णाचंही बरोबर आहे आणि पिंकीचंही बरोबर आहे पिंकीनं पाहिली असेल ते सिरियल म्हणून तू बी तिच्या बरोबर पागल होतं काय आता लागते का ते सिरियल कुठून पाहिली हिनं अरे कृष्णा तू काय समजत नाही का रे तुला हिनं मोबाईल मध्ये युट्यूब मध्ये पाहिलं असं हिनं युट्यूब मध्ये पाहिलं हवं पिंकी तू ना त्या बाबाच्या मोबाईल युट्यूब मध्ये पाहिली नाही सिरियल आहे ना हा म्हणून बरोबर आहे तू युट्यूब मध्येच पाहिली मी आली होती मा बाबाच्या मोबाईल मध्ये युट्यूब मध्ये मी पाहिली मस्त मजा येते ते पेन्सिल मस्त राहते म्हणून ते पेन्सिल जादू आपण जे बी ड्रॉइंग केलं ना ते खरोखरच होऊन जाते आणि ते पेन्सिल घेऊन मागत मी मायाले अशी सांग ना मग पागलवानाची युट्यूब मध्ये पाहिली म्हणून म्हणलं का टीव्ही मध्ये पाहिली काय टीव्ही मध्ये नाही येत आता ते सिरियल युट्यूब मध्ये येत असन कृष्णा काय आजी चल बरं घरी जेवायला आणि तू आबाजी कुठे आबाजी मला नाही माहित आजी आबाजी चल होय बरं तू होय बरं घरी मी पाहतो त्या आबाजीले हा आजी राजू चाललो बी मी जेवायला अबे यार जा मी बी जातो मा घरी जा म्हणून चालतं मा घरी आपण मा बाबाच्या मोबाईल मध्ये पाहू ते शकला का बुम बुम नाही पिंकी मी नाही येत आता उद्या येईन मी आता मी जातो घरी तू जा ठीक आहे मी जातो घरी मग जाय तू घरी जाय तू का ग शामराव भाऊ थंडी नाही जाऊन राहिली गरमी नाही येऊन राहिली पाऊस मंदा डिंग डिंग करते काय तर का बाबूराव ते तसंच झालं ना बिन आता 3 दिवसाचे 3 ऋतू उन्हाळा दुसऱ्या दिवशी हिवाळा आणि तिसऱ्या दिवशी बरसात घ्या मग बोंबला काय तर का कातावला का याची बहीण जीव कातावला थंडीनं काही जाते माझ्या थंडी जाईन का बाबूराव जाईन आता होळीपर्यंत राहतेच माझ्या बिन थंडी होळीमध्ये थंडी जळते होळी झाली का थंडी गेली हे ते इथं शामराव भाऊ काय झालं गंगाबाई मैचे हे कुठं आहे म्हणतो तुमच्यात नाही बसले तर कुठं बसले आहे हो गंगाबाई ते आपल्या बेबीबाईच्या इथं जाताना दिसले बा मला आपलं मा सळभाऊ रामदास भाऊ आणि आपले रामलाल भाऊ पी दोघंही जाताना दिसले बा बेबीबाईच्या घरी बेबीबाईच्या घरी आता काय गेले बेबीबाईच्या घरी आता जेवायच्या टायमात माहित नाही भाऊ कायले गेले तर पण जाताना दिसले बा मला तिकडे पायतोच जाऊन कायले गेले तर जेवून घ्या रातचं न झोपून राहत हिंद समजते नाही त्या रामलाल भाऊ घ्या एक पोई घ्या वा 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 मस्त वाडा बेबी बाई वाडा मस्त यायले घरदारच नाही ना गंगा कहू काय झालं तू थांब शांताबाई तू मंदात बोलूच नको काय झालं तर कहून काय तर राग आला बापा एवढा तुला थांब म्हणतो मी बस थांबतो तू एकही शब्द बोलू नको मंदात काहीच बोलू नको तू बरं बापा नाही बोलत तुम्हाला घरदार नाही वाटते भीती लागली तुम्हाला कुत्रे झाले काय लोकांच्या दारावर येऊन जेवून राहिले तुम्ही लाज नाही तुम्हाला लाज नाही तुमच्या जीवाले इथं येऊन जेवून राहिले तुम्ही घरी मी स्वयंपाक करून ठेवला सारा गाव हिंडून राहिले तुम्हाला ढोंढ आले आणि तुम्ही इथं येऊन जेवून राहिले
अहो गंगा गंगा थांब, बोल नको, जास्त बोल नको, थांब. तुम्ही चुपचाप राहा बेबीबाई. मी नवऱ्या संग बोलून राहिली. हो, मला सगळं समजते. चुपचाप राहा, सगळं चुपचाप राहा. हो रमेशचे बाबा, लय शौक आहे का तुम्हाला लोकांच्या घरी येऊन खावाचा? तर असं करा, आता उद्यापासून तुम्हाला एक कटोरा देतो आणि बस लोकांच्या घरी हिंडूच खा तुम्ही. अरे बा गंगा, असं काय झालं आता? बेबीबाईनं मानानं बोलावलं मध्ये. मी रामदास भाऊच्या घरी बसलो होतो. मी काय जाणून बुजून आलो काय? बेबीबाईनं बोलावलं मध्ये तर आलो बा. विचार रामदास भाऊले. गंगा ऐक, माया ऐक, महाऐक. रामदास भाऊ मना करत होते, बेबीबाईनं जबरदस्ती केली म्हणून आले रामदास भाऊ. बेबीबाई काऊन? लय शौक आहे का तुम्हाला लोकांच्या माणसाईले खाऊ घालायचा? तर असं करा, तुम्ही उद्यापासून तुम्ही ना साऱ्या माणसाईले खाऊ घालत जा तुमच्याच घरी. उद्यापासून मी यायचा स्वयंपाक नाही करत, यायचाही नाही करत, रमेशचाही नाही करत. शांताबाई तूही नको करू गोल्याचा स्वयंपाक आणि रामदास भाऊचा स्वयंपाक तूही नको करू. सारे माणसं हिच्याच घरी येऊन खातील आता उद्यापासून. लय शौक, लय हिच्या घरी धन पिकलं का नाही यावर्षी, तर लोकांना खाऊ घालून राहिली. हो बाई, जरा तोंड सांभाळून बोला जरा. काय बोलून काय राहिलं तुम्ही? काय म्हणजे हे काय, हे कोणतं बोलणं होईये? लोकांच्या माणसाला खाऊ घाल म्हणजे काय होईये? लोक होय काय हे गावातले? हे मा तुम्ही चुपच राहा भाऊ, तुम्हाला याच्यातलं काहीच नाही माहित. तुम्ही चुपचाप जेवा. कहून मी चुपचाप देऊ? तुम्ही येऊन ना बायकोले बोलून राहिले, मी चुपचाप राहू काय? बांगडे घातलो काय मी? भाऊ अंबालाल भाऊ, चुपचाप राहा. ते काही बी बोलते. कसं काही बी बोलते? काही बी बोलन काय? मी म्हणतो म्या घरी स्वयंपाक केला, मी यायले गावभर हिंडून राहिली बोलावाले जेवाले चला म्हणून, हे इथे येऊन बसले जेवाले. मी काय समजू? गंगा यपा मी येतच नव्हतो. बेबीबाईनं जबरदस्ती केली. चला 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 रामलाल भाऊ, चला रामलाल भाऊ. मग रामदास भाऊ बी म्हणे चाल का, जेवून घेतो. आलो बा. किती जबरदस्ती का? उचलून आणलं का तुम्हाला? उचलून आणलं होतं का तुम्हाला? चालले जेवाले सांगून तरी देते मग मला घरी, नाही तर घरी येऊन जाते. किती जबरदस्ती करू ना कोणी. नाही जावाचं कोणाच्या घरी जेवाले. घरी भेटत नाही का आपल्याला जेवण? नाही का घरी? आहेत नाही, हाय नाही का? धान म्हणतो, धन दौलत काय म्हणते, अनाज हाय नाही का आपल्या घरी? चालले लोकांच्या घरी जेवाले, कुत्र्यावानाचे, कुत्र्याच्या खानदानीचे. बोलू नको. भिंत चांगली तोडपून काढन. मारा ना, मारा मला मारा. रामलाल भाऊ राहू दे का? सोड का रामलाल भाऊ? रामलाल भाऊ राहू दे का? राहू दे व, होय इकडे बोल नको जास्त. रामदास भाऊ मला सोड. आज मारतो ना बायकोले साऱ्याच्या देखत मारतो. सोड. मारा. राहू दे ना का रामलाल भाऊ, राहू दे ना. शांते, गंगाले घेऊन जाय बरं, तिच्या घरी घेऊन जाय तिले. हो चाल घरी चाल. त्याला मन पहिले घरी चला म्हणा. हो येते ते घरी. चाल तू चाल पहिले. रामलाल दादा चुपचाप राह रे बाबा, चुपचाप राह, नको करा रे बाबा असे झगडे. काय काय तिच्या तोंडाली कुलूप बोलते कशी? कुत्र्याच्या खानदानीचा म्हणते मुली. बोलून दिलं तिनं, गुस्स्यात बोलून दिलं. दादा चुप राह, म्हणू दे. म्हणलं तर म्हणल्यानं काही होते काय रे दादा? मामीजी ते तसं नाही मामीजी. घरात 4 भिंतीच्या अंदर काही बी बोलली तर चालते, आपण सहन करून घेतो मामीजी. पण 4 लोकांमध्ये नवऱ्याची इज्जत खराब करणं हे कोणत्या बाईला शोभा देत नाही मामीजी. असं करावं नाही. 4 लोकांमध्ये नवऱ्याला असं पान उतारा करावं नाही नवऱ्याचा. तिनं मला जीव देते, चुपचाप घरी येऊ देते, मग बोलते काय बोलायचं होतं ते. हो दादा, फडफड आहे दादा, ते फडफड आहे, ते बोलून देते. अशा बायका तर मामीजी कोणाला नाही भेटू अशा बायका. बस बरं दादा, जेवून घे. जवळ जेवून घ्या, तू सगळे जेवून घ्या बरं, जेवून घ्या. आता झालं गेली ते, जेवून घ्या. चाललो बुवा मी घरी. आता चाललो मी. आता नाही जेवत रे बुवा. बेबीबाई, अंबालाल भाऊ, चाललो बुवा घरी. जेवून घ्या ना रामलाल भाऊ, भरल्या ताटावरून उठले. जेवून घ्या ना मग जा. नाही बेबीबाई, आता नाही जेवत. आता जाऊ दे, आता मूडच खराब झाला, आता नाही जेवत. घेऊन आली मला वरच धक्का शांताबाई. काय मला इकडे घेऊन आली? मारू देते ना, कितीक मारते तिच्यासाठी मला मानवरात. गंगा तुले माहित तरी आहे का? तू बोलून काय राहिली? तू तिच्यासाठी मले मारते म्हणजे काय हो? हे काय बोलणं तू? बरोबरच आहे ना शांताबाई, जे बोलतो ना मी बरोबरच बोलतो मी. हो, मा नवऱ्याचा आणि त्या बेबीबाईचा काहीतरी चालू आहे. म्हणून तर तो मला न सांगता जेवायला गेला तिच्या घरी आणि तिने जबरदस्तीने नेला त्याला. त्या कांताच्या नवऱ्याला काऊन नाही नेला तिने जेवायला? सांगतो. थोडं तिचा नंदाही लागते, त्याला नाही नेला जेवायला. मा नवऱ्याला काऊन घेऊन गेली जेवायला? बरोबर आहे हो बापा, बरोबर आहे. असं कोणाच्या नवऱ्याला जेवायला नाही घेऊन जावा बापा. असं काही ना काही म्हणून तर गेली घेऊन जेवायला. बरोबर आहे हो गंगा, तू बरोबर बोलतो. समजत नाही का मला? म्याड आहो का मी? म्याड आहे तू गंगा, पुरी म्याड आहे तू. त्या वय सोय पाय ना, वय सोय पाय तो बी. ते बी तिले बी सून आहे, त्याले बी सून आहे, तुले बी सून आहे, नातू नात्र आहे ना. आता काय नाही होते तसे करते माय. गंगा तुला अक्कल नाही होत राशी. आणि त्या मुंडीला तर बिलकुलच नाही, त्या तर बदनामच आहे. आता तोही बदनाम होतो का काय तर बापा? पाय ना बाई इंदिरा, पाय कशी बोलते. हिला शोभते का असं बोलणं? त्याच्यात काहीतरी आहे म्हणजे काय? आता चांगली तोंड भरून भाऊ म्हणते ना बेबीबाई, रामलाल भाऊ म्हणते.
मग भावासंग असं काही राहीन काय? पाय नाही इले अक्कल नाही जराशी बी. कशी बोलून राहिली तिथं येऊन मार त्या रामलाल भाऊले एवढ्या सगळ्याच्या देखत कुत्र्याच्या खानदानीचा म्हणलं आणि धावले मग माराले इले. कसं बस गोल्याच्या बाबानं ते इले सांभाळलं, मी इले धका धका तिकडे घेऊन आली आणि आता पहा अशी बोलून राहिली. आणि जर हे का अजून रामलाल भाऊले माहीत झालं अशी बोलते म्हणून नाही इले जित का आपण रामलाल भाऊ. हो ना, त्या माणसाच्या जीवालेच नसन तसन तुला औषध जाणून बुजून आता माणसाच्या मनावर काय भीतन बिचारायच्या. आज जरी जरासा हाय भंगड जरासा मजाक मस्ती करून घेते हा, पण एवढे असं नाही आहे तो माणूस, साधा भोळा माणूस आहे. तुम्ही आले त्याच्या घरी, तुम्ही राहिले त्याच्या घरी म्हणून तुम्हाला माहित आहे तो साधा भोळा आहे म्हणून. मी राहिली त्याच्या संगत 30 वर्ष, मला माहित आहे कसा माणूस आहे तो म्हणून मी बोलून राहिली. बापरे, माकून ऐकणं नाही होत बापा. गंगा तुझे वय काय, त्याचं वय काय ना काय बोलतो तू. ह्या वयामध्ये हे असं बरोबर नाही हो गंगा, बरोबर नाही असं गंगा. हे असं बरोबर नाही, बंद कर हे. तू न चालू केलं ना, हे आज बोलली ना डबल बोलू नको, इथंच बंद कर, असं बंद कर असं बोलणं. हो गंगा, हे बापा इच्छा इथं तू थांब, समजून जाय. माणसामध्ये नवरा बायको मध्ये झगडे पाहिजे, पण कधी गोड झगडे पाहिजे. हे असा शकचा किडा नाही पाहिजे बापा. हे असा किडा असला ना तर एखाद्याचा जीव घेते बापा. या शकचा किडा आई एक तर तो स्वतः मरण नाही तर तुला मारून टाकन, असे बोलशील तर. गंगा हे पाय समजून घे, तू विषय बदलो, इथंच थांबव, अशी बोल नको. ते बेबीबाई लय चांगली आहे, ते बेबीबाई सगळ्याले भाऊ मानते. ते त्या बेबीबाईच्या चारित्र्यावर तू अशी बोट उचलजो नको. ते बेबीबाई जर का तिच्या याच्यावर आली ना, तुझ्या पदर गिदर पार फेकून तुझ्या लटा तोडून टाकन ते. तू हे असं बोलली ना, डबल बोल नको तू. रामलाल भाऊ करते जराशी मजाक करते, पण एवढं नाही त्याच्या मनामध्ये काही काय बेय नाही त्याच्या मनामध्ये. तू त्याच्या मनात काय बेय टाकू नको. हो चांगलं आतापर्यंत चांगले राहिले, चांगले चाललं तुमचं, चांगले चालू आहे, चालू दे चांगलं. हे संबंधात नको घालू, काही जीवन बर्बाद होईल. मी काय करू मग आता पाय. हे येईनं सांगितलं असतं मला, सांगून काऊन नाही गेले जेवाले, काऊन गेले ना एवढे सगळे गावातले माणसं सोडून. ते बेबीबाईने माच नवऱ्याला काऊन सांगितलं जेवाले. आहो तो गंगा किती तर गोल्याच्या बाबानं सांगलं तर तुले का रामलाल भाऊ मा घरी बसले होते, गोल्याच्या बाबाजवळ बसले होते. बेबीबाई त्याला गोल्याच्या बाबाले जेवाले बोलावाले गेली होती, तर रामलाल भाऊ बी तिथंच बसले होते. त्याला बी सांगून दिलं मग संग तर मग काय त्याचं काय चुकलं, त्याचं सोबत त्याला सांगून दिलं तर. कोणी भावाच्या प्रेमानं जीव घालते तर काय ते तसंच राहते काय? हा आजोबा, काय जेवला काय रे कृष्णा? नाही आजोबा, तुमची वाट पाहत होतो, तुमच्या सोबत जेवण. आले का बाबा तुम्ही? धुवा बाबा हात पाय, वाढतो ताट. वाढ बाई वाढ. कोण जेवण नाही आले का तिथून? पोट नाही भरलं काय? तू बोलूच नको मा संग बिलकुल. तू का जरा बी जास्त बोलली ना आता मला शांततेनं जेवण करू दे, झोपू दे. आणि जर का तुझं तोंड लबड चाललं ना तर सुनबाईच्या देखत खुंटू तुला आता चांगली. आता इथं वाचवाली कोणी नाही, आता सांगतो मी. चुपचाप राहत बिलकुल. अहो तर जेवाले जेवण नाही आले काय? ताट तर वाढलंच होतं. नाही आलो जेवण, तू केला तिथं तमाशा येऊन. तर तुम्ही सांगून काऊन नाही गेले? तर मग सांगून गेले असते का मग मी बेबीबाईच्या घरी जेवायला चाललो तर एवढं झालं असतं का? एवढं बोलली असती का मी इथं घरी स्वयंपाक केला, सारा गाव हिंडून राहिली तुम्हाला बोलावाले, आणि तुम्ही तिथं जाऊन ताटावर बसले होते. कसं वाटन मा म्हणाले? काही वाटो तुला म्हणाले, काही वाटो, पण तिथं तू बोलायला नाही पाहिजे होतं तुला. तिथं येऊन तुनं जो तमाशा केला ना, लय बेकार केला गंगा, लय बेकार केला तुनं. काय तिथं येऊन बोलायला नाही पाहिजे होतं अशा शब्दात. मुली घरी येऊन बोलती, अंदर काही बी बोलती, मी ऐकून घेतलो असतो, पण तिथं बोलली तू, लय वाईट केलं तुनं. सांगून देतो तुले. झाली बापा गलती, आता काय मारता मले का सोडचिट्टी घेता? काही करत नाही मी आता तुले ना. सोडचिट्टी घेणार, सोडचिट्टी घेवायचा तर टाइमच नाही राहिला. आता गड्ड्यात जावाचा टाइम आहे. सोडचिट्टी कधी घेऊ तू असं म्हणा. आता फक्त आता जगाच आहे, फक्त जेवायचा 2 टाइम आणि जिवंत राहायचं आहे, बस. दुसरं काही नाही. आणि थोडंसं का अजून वय झालं, थोडासा पैसा जमा करून घेतलो मी का बस आपला हरिद्वार चाललो जातो तिकडे, आणि बस तिकडून वापसच नाही येत, तिकडेच देवाचाच होऊन जातो. हरिनाम हरिनाम हरिनाम, जय जय राम जय जय राम, बस तिकडून वापसच येत नाही बिलकुल. झालं बोलले मी, आता काय एवढं मनावर घ्यान काय? आई बी आले का? बाबा आई चला जेवाले, वाढलं. चाल सुनबाई, रमेश आला काय? हो बाबा ते आले. चाल मग जेवून घेऊ. हट बाबा, माहिती मोठी चूक झाली, याच्या मन लय दुखलं यायचं. जाऊ दे, बरं झालं मला शांताबाईनं यायनं समजावलं, ही गोष्ट मी इथंच थांबवली. नाही तर बस बापा, ह्या वयामध्ये माझा संसार बिघडला असता. ह्या वयामध्ये तर वय काय सोय काय. आजी चाल ना जेवायला. हो रे चल.